हॅलो. हॅलो ताई, भाऊ शेअर करायचा होता. हा, आता आहे का 9ला करू? मी म्हणलं मिस कॉल देऊन ठेवावा. हा हा हा. मी अनुभव. बरं, काल लावला होता. काल खूप मोठा अनुभव चालला होता तुमचा, तो ऐकला पूर्ण. आणि पाहिलं मग ना म्हटलं ताई, कसा बिचाऱ्यांवर कोणाकोणावर कसे दिवस होते. हो, काल ऐकलं, मला अंगावर काटा येत होता हो त्या बाईचा. मी सुन्न झाली ते ऐकतानाच. हो, माझंही डोकं तसंच झालं, शून्य झालं. मी लावत होते आणि मग तेवढ्यात हा अनुभव सुरू झाला. मग मी ते ऐकत बसले, माझं डोकं शून्य, मला करमे आज दिवस. हो, खरं ना ताई. नोकरी करणाऱ्या बायका एवढं सहन करू शकतात? कसं सहन करतात, कमाल आहे. कमाल आहे त्या बाईची. अहो, कमाल म्हणजे अघटित कलियुगातलं. हा, हो हो हो, खरंय. ओके, हा, करते मग. हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. झाला वेळ झाला म्हणजे तुम्हाला पेपर तपासून? नाही, आहे, चालूच आहेत अजून, पण म्हटलं थोडस घेऊन टाकते अनुभव, कारण बरेच जणांचे मिस कॉल असतात ना. अगोदर लावला होता. हा, बोला ना ताई. 23ला आले ना ऑस्ट्रेलियावरून. हा हा हा. आणि मग मला गुरुचरित्र पारायण नाही करायला मिळालं. अच्छा. हा 20ला सुरू झालं ना ते. हा 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 हा. 20ला सुरू झाल्यामुळं मी आले 23ला. मग नाही मला करता आलं. मग ते मनात 23ला आल्यावर 23च्या दिवशी नाही गेले, पण 24ला गेले. याला सकाळीच आरतीला गेले आणि प्रहर सेवा घेतली, विना घेतला. परत ते स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृतचे एक अध्याय वाचायला मिळाला. अरे वा. माळ झाली. तरी मनात रुखरुख होती, स्वामी ह्यावेळेस मला नाही, तुम्हाला म्हणजे गुरुचरित्र पारायण नाही करता आलं बरं का, असं मला पुढे रुखरुख होतीच. मग तो दिवस गेला. 24ला गेले ना, 23ला आले सकाळी 7ला आणि 24ला गेले, 25ला गेले. तर ती मनात रुखरुखच बाई, ह्यावेळेस नाही ना गुरुचरित्र पारायण करायला मिळालं. आपण दरवेळेस असतो ती मनात असं. तर स्वामींनी काय करावं, स्वतः भेट दिली मला स्वामींनी. कसं काय होते? हो ना, बघा ना, माझ्या मनात इतकी रुखरुख. मग हो, स्वामी काय माझ्यासाठी करतायत, मला मनात रुखरुख ना. स्वामी बघा ना, आणि मी घेऊन गेले होते ना स्वामींना. मी माझ्या बरोबर ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या बरोबरच यायचं, माझ्या बरोबरच फिरायचं. हो, फोटो आणि माझ्या गळ्यातच स्वामी आहेत ना. हो हो, बरोबर. सगळं त्यांना प्रत्येक ठिकाणी नेलं की स्वामी बघा हे किती छान आहे, स्वामी ते किती सुंदर आहे, जेवायला बसले की स्वामी हे वेगळे पदार्थ खा, स्वामी असं करा. म्हणजे हो, स्वामी बरोबरच होते ना. तर मग काय झालं, सकाळी उघडला म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी, म्हणजे परवा 26ला गेट उघडलं आणि जायचं. 5 वाजताच गेट उघडलं. म्हणलं आता आंघोळ करावी, बाहेरचं झाडावं आणि जावं लवकरच, म्हणजे रांगोळी वगैरे काढायला मिळते. रांगोळी काढून प्रहर मिळाला तर प्रहर घेऊ, आरती करू. बापरे. 3 कुत्री दारामध्ये, पांढरी शुभ्र. बापरे. पांढरी शुभ्र दारामध्ये गेट उघडल्याबरोबर 3 कुत्री. एक नाही 2. खरंच काहीतरी पुण्य आहे ताई तुमचं गेल्या जन्मीचं, म्हणून एवढं सगळे तुम्हाला लगेच अनुभव येतात. किती अनुभव, काय सांगू. गेट उघडल्याबरोबर 3 कुत्री कुठून आली, कशी आली, 3 आणि पांढरी शुभ्र कुत्री. आमच्या गल्लीत सुद्धा कुत्र नाही असं बघा. बापरे. बघा, गल्लीत सुद्धा कुत्र नाही, इतके पांढरे शुभ्र. गल्लीत सुद्धा कुत्र नाही, कुत्री कुठून आली. बापरे. अगदी गेटच्या समोर. आणि मी त्या बाहेर बाहेर जा जरा, तर बाहेर आई बोलवते, बाहेर जा. तर मी म्हटलं स्वामी अहो काय, गुरुदत्तांनी मला पारायण झालं नाही म्हणते, पारायण झालं नाही, मला रुखरुख लागली. हे घे, तुला येऊन मी भेटतोय, काय पारायणाची काळजी घेऊन बसतेस तू, तुला भेटायला आलोय. बापरे, मला ना इतकं गेले आतमध्ये. एकच बिस्किट होता, आता मी नव्हते तिथे, मग त्याच्यामुळे एकच बिस्किट घरामध्ये शिल्लक होतं राहिलेलं. ते बिस्किट नेलं
आणि मग तुकडा तुकडा करून त्या तिघांना खाऊ घातलं. अरे वा. तरी पण थांबलेलेच ते. बापरे. आणि मॅडम तुम्हाला वाटलं अतिशयोक्ती करतात ना मॅडम, मी त्यांना हात म्हणजे कुत्रे ओळखीचे नाही पाळखीचे नाही, मी हात फिरवला तिन्ही कुत्र्यावरून. अरे वा. बघा ताई, ते स्वामी दत्तगुरु आले. मला म्हणजे तुला पारायण नाही म्हणती, पारायण नाही म्हणती, अगं मी येतो ना भेटायला तुला, तू करतेस बरोबर, मी तुझ्याच जवळ आहे, तुझ्याच हृदयात हे, मी काय कशाला इकडं तिकडं भटकतेस. खरंय. आणि कालचा अनुभव नंतर ते झालं. कालचा अनुभव मग झाडांना पाणी वगैरे घातलं परत. आणि लगेच कुठेतून बेडकाने उडी मारली पाणी घालत असताना तिथून. बापरे. आता कुठे बेडूक या दिवसात, काल पण या दिवसात कुठे असतात. हो, उन्हाळा आहे एवढा, उन्हाळ्यात बेडूक तरी दिसतो का बाई. बरोबर आहे. काल पण भेट दिली. आणि काल मग संध्याकाळी गेले गजरे वगैरे आणायला. स्वामींना दररोज गजरे आणते म्हटलं ना. गजरे आणायला गेले तिथे. एक आपला ते मागणारे असतात ना, ते नाही का फकीर असतात बघा मुसलमान, त्यांच्या हातामध्ये मोरपिस, डोक्यावरती टोपी, आणि मी तिथं गजरे घेतले आणि मी अशी आडवी आले. तो माणूस तिकडूनच येत होता. सरळ चालले बरं का ते, माझ्याकडे बघतायत तिथे मी गजरे घेऊन क्रॉस करत होते, उभी राहिले क्रॉस करायला रोड. आणि तिथून क्रॉस करून इकडे माझ्याकडेच बघतायत. फक्त एवढी माणसं सगळ्यांकडे माझ्याकडेच बघतायत. मला म्हटलं काही नाही, फक्त माझ्याकडे बघितलं. आणि थोडंसं झालं मला, ते खटकलं. म्हणलं स्वामी कुठे, माझ्याकडे बघतात म्हणजे स्वामी येत म्हटलं. पुढे गेले, पर्स उघडली, 10 रुपये काढले, हातात ठेवले आणि असा हात केला बघा. ते मागे जो अनुभव आला ना, असा हात केला मला. बोलले नाही काही तोंडातून, फक्त हात वर केला आणि जोरात हसले. अहो जोरात हात असा केला आणि जोरात. मला कधी अनुभव शेअर करील असं झालं होतं. जोरात फक्त हसले आणि हात असा केला म्हणजे तुला आशीर्वाद आहे माझा, तू मला ओळखलंस, तू मला जिथे कुठे कुठे भेटतेस, तू मला ओळखतेस, तू मला काही रिकामं जाऊ देत नाहीस, मी तुझ्याच बरोबर आहे. असा हात केला मला. जोरात हसले माझ्याकडे बघून आणि सरळ पुढे चालायला लागले. काय पाहिजे सांगा अजून. काय सांगू भाई, काय सांगू. मला एवढा आनंद ना, आनंद म्हणजे माझ्या गगनात मावे ना आनंद, की स्वतः मला भेट देऊन जात आहेत. अरे तुम्ही सांगता तरी आम्हाला आनंद होतोय ताई. तुम्हाला किती होत असेल. पुण्यजन्मीचं माझं काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य तुमचं. त्याशिवाय एवढं होऊ शकत नाही ताई. त्याशिवाय एवढं होऊ शकत नाही म्हटलं. हो, दररोज 3 दिवस तिला भेट दिल्या. म्हणजे तुम्ही मला रुखरुख होती ना, माझं पारायण नाही झालं. मी तिथे पण माझ्या दीदीला म्हटलं, नातीला मुलीला, अगं म्हटलं माझं पारायण 20ला सुरू होतंय आणि मी इथंच आहे म्हटलं, मी 23ला जाणार. 3 दिवस होऊन गेले. तर म्हणते अगं 24, 25, 26ला काय मिळेल ना तुला सेवा ती तू कर. तुला सेवा तू म्हणते ना, प्रहर सेवा असतं, वाचन असतं, तिथे तुला काय झाडायचं वगैरे, काय जे काय मिळेल, रांगोळी काय मिळेल ते तू कर म्हटली. तर मग मी तिथेच ठरवलं. 23ला 7 वाजता आलो. आणि मग विमानात पण अजिबात तकलीफ नाही. यांना सगळ्यांना काळजी लागली होती. एकदम हवामान थंड आहे ना तिकडे. आणि इकडचं हवामान विषमीला काही त्रास होतो. काही नाही, झणझणीत त्यांच्या बरोबर पळत होते मी. ते चौघं तरुण, मी त्यांच्या बरोबर पळत होते. इतकं फिरवलं नातीने. अहो 15 दिवसात निम्मा ऑस्ट्रेलिया दाखवून आणलं तिने. बाप रे. हो, तिने सगळी तयारी करून ठेवली होती. अहो, आणि आजीला बाहेरचं चालत नाही म्हणून 5-5 दिवस आम्ही राहिलो. 5 दिवस मेलबर्गला राहिलो. कॉलेजच्या जवळच बंगलो घेतला होता आणि त्या बंगल्यातच राहिलो. मग तिथे करून खाता येत होतं ना. हो, म्हणून बंगलोच घेतले होते. म्हणलं हे बाहेरचं. ती म्हणली आजीला नाही बाहेरचं. पावण किती प्रेम करते हो नात तुमचे तुमच्यावर. हो, बर्गर नाही चालणार. अहो तिथून आहे ना सगळं हॅलो, पीठ ना हे करायची, काय काय करून खाऊ घातलं. संध्याकाळ
हा. की मग आजी तुला ना भात आणि काय लागतं ते सांग, मग मसाले भात कर, एक दिवस चपात्या कर, भरीत पाहिजे तर भरीत कर, सगळं तिने अहो जसं भारतात होतं ना तसं तिने केलं बघा. तिने स्वतः हाताने या. बाप रे. म्हणजे एवढी तुम्ही किती छान वळण लावलं आणि तिला हो तुम्ही. हो, गुणी मुलगी, इतकी गुणी मुलगी निघाली ना बाई, काय सांगायचं. अक्षरशः म्हणजे स्वामींची देण आहे म्हटलं. मी आजीला हे बाहेरचं खावं वाटणार नाही म्हणून तिने सगळं आणून ठेवलं, इंडियन मॉल मधून सगळं आणून करून. हो, खूप अगदी. आणि तिचं ते सगळं पाहून इतकं खुश झालो. मैत्रिणी 6 येतात, 6 जणी एका फ्लॅटमध्ये, 6 रूम, हॉल, किचन. किती जण गेलेले तुम्ही, कोण कोण गेलेलं? जावई, मुलगी आणि तिची छोटी मुलगी आणि मी, आम्ही 4 जण गेलो होतो ना. ओ अच्छा. 4 होतो आम्ही. आणि ती एक 5, तिने 15 दिवसाची रजाच काय हे म्हणजे सांगितलं होतं कॉलेजमध्ये की आई वडील येणार आहेत. आणि 18 दिवस होतो. ती 1.5 दिवस जायला, 1.5 दिवस यायला. आणि 15 दिवस म्हणजे 5-5 दिवसाच्या टीम केल्या होत्या. 5 दिवस मेलबर्ग मध्ये, 5 दिवस सिडनी मध्ये आणि 5 दिवस एका खेड्यामध्ये बंगलो घेतला होता. तुम्हाला सगळं कसं हो तिकडचे खेडे कसे? आपल्या शहरापेक्षा भारी खेडे बाई. काय म्हणता? हो, आपलं शहर म्हणजे पुणे शहर आहे. पुणे शहरापेक्षा भारी खेडे अगदी. आणि 100-100, 200-200 एकराचे असे प्लॉट आहेत सलग. एवढी एवढी जमीन आहे. आपल्या किती आहे? आपल्यापेक्षा लोकसंख्या त्यांची 1/5 पण नाही बाई. हो, कमी आहे तिकडे. बरोबर. खूप लोकसंख्या कमी असल्यामुळे ना जमिनी खूप. आणि 100-100, 200-200 गाया सोडलेल्या त्यात. तिथेच चरतात, तिथेच त्यांचं दूध, अशा मशीन बसवलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. त्या गायांचं जागेवरच दूध काढून ते दूध दुभतं भरपूर ऑस्ट्रेलियात. हिरवगार झाडी, सगळ्या सोयी म्हणजे सगळं आधुनिक आहे. म्हणजे हाताने काहीच नाही. आणि लोकसंख्या कमी आहे ना. एक 2-2च मुलं असतील. पण जमिनी एवढ्या मोठ्या मोठ्या ना. हो ना. 5 दिवस तिने इतकं नियोजन भारी केलं होतं. सकाळी 5ला उठायचं, आंघोळ्या केल्या, 7 वाजता नाश्ता झाला, 7:30ला घेऊन लगेच. मग कधी रेल्वेने फिरवलं, कधी ट्रामने फिरवलं, कधी त्या बसेस आहेत डबल डेकर, त्या बसनी सगळं म्हणजे पूर्ण दाखवून आणलं बघा तिने. खरंच ऐकून समाधान वाटतंय. इतकं नियोजन भारी होतं त्या मुलीचं. उद्याच्याला काय करायचं अगोदरच तिने महिन्याभरापूर्वीच नियोजन करून ठेवलं होतं. शेवटी मी म्हणलं ही माझीच नाच आहे का? तिची आई पण म्हटली, अगं ही सिद्धी इथं म्हणे. म्हणलं ती सिद्धी आहे, गणपती बाप्पाची बायको आहे म्हटलं ती. खरंय. तिला गणपती एवढी बुद्धी देणारच ना म्हटलं. अगदी बरोबर. एवढं करणं सोपं नाही ना ताई. कमाल आहे. किती तारखेला गेलात आणि तुम्ही? 6ला गेलो आम्ही. 6ला ना. 6 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत. 23ला सकाळी 7 वाजता घरी आलो. म्हणजे मुंबईला उतरलो. आणि मुंबईवर श्रीलंकाला, सिडनीवरून आहेत. आणि सिडनी ते श्रीलंका आणि श्रीलंकेवरून मुंबईवरून ही केली ना, गाडी केली. ट्रॅव्हलची. आणि 7 वाजता तर घरी आलो. आणि जाताना मुंबई ते मेलबर्ग, नाही मुंबई ते श्रीलंका आणि श्रीलंका ते मेलबर्ग. ती मेलबर्गला आहे ना. आणि तेव्हा सिडनी ठेवलं होतं. सिडनीवरून 2 तास कमी लागतात आपल्याकडे यायला. 2 तास वाजतात म्हणून मग असं केलं. मग सिडनीवरून तिला प्लेनचं तिकीट काढून दिलं. मेलबर्गला गेली आणि आम्ही 4 इकडे आलो. बघा एवढी शिकलेली आहे, सगळं स्वयंपाकापासून सगळं करते. सोपी गोष्ट नाहीये. एवढ्याला 35-40 वर्षाच्या बायका. तरी पण एखादी शिकणारी मुलगी म्हणली असती एवढं काय करायचंय. आम्ही उतरलो ना ज्या दिवशी तिथे 7 तारखेला गेलो ना. 7 तारखेला 12 वाजता गेलो तिथे मेलबर्ग मध्ये. मग आम्हाला न्यायला आली. आणि तिने तिथे बंगलोज बुक करून ठेवला होता तिच्या कॉलेजच्या तिथे. म्हणजे त्याच्यात वॉशिंग मशीन, किचन वगैरे सगळं.
आणि मुलींनी 12 वाजता मग आम्हाला तिथे सोडलं त्या बंगलोवर. आणि तिने इतका सुंदर स्वयंपाक करून ठेवला होता ना बाहेर. आणि मग गेली, आमच्या आंघोळ्या वगैरे आम्हाला सोडलं तिथं. आणि ती गेली कॉलेजवर. आणि कॉलेजवरून एक मैत्रिणी पण अशा केल्यात ना, इतक्या सुंदर. 6 देशातल्या 6 मैत्रिणी येतात. जापनीज एक आहे, एक तिथली, एक स्वित्झर्लंडची आहे, एक इकडची होती दुबईची, एक आहे ती भारतातली, आणि एक कर्नाटकची. 6 मैत्रिणी 6 ठिकाणच्या. तर त्यांच्यात सुद्धा इतकी आवडती झाली ना. स्वयंपाक करते ना तर सगळ्यांचा करते बघा. 6 जणींचा स्वयंपाक करते ती पोरगी. बाप रे. त्या बाकीच्या त्यांना काही येतच नाही बाकीच्यांना. त्यांना भारतीय आपलं छान आवडतंय ना. तर ही सगळं करते. म्हटलं अगं दीदी तो अभ्यास म्हणले नाही त्या का कट वगैरे त्यांना फक्त कामं, भांडी घासतायत, आमकं हे ते कामं त्यांना देते म्हणली. बरोबर फोडणी देते. स्वयंपाक म्हणली मी फक्त स्वयंपाक करते, त्यांना बाकीची कामं देते ना. माझे कपडे सुद्धा त्यांच्याकडे देते म्हणली धुवायला. इतकी म्हणजे मुलगी खरंच. आणि तिने एवढा स्वयंपाक करून आणला तिथे. आणि आम्हाला इतकं घरच्या सारखं. पहिल्या दिवशी कोशिंबीर केली, मसाले सोयाबीन टाकून केला होता ना. मग तिचा बाबा म्हणला बघा, तिचा बाबा म्हणजे माझे जावई म्हणतात बघा तुमच्या लेकीला येतो कसा भात. माझ्या लेकीने बघा कसा बनवलाय. म्हटलं बरोबर आहे, तुमच्या लेकीला त्याच लेकीने शिकवलंय म्हटलं. खूप सुंदर ताई. आणि खरंच, आणि तुमच्यासारखी आजी आहे तिच्याकडे, अजून काय पाहिजे. हो ना. खूप म्हणजे मी इतकी समाधानी आणि खुश आहे ना की अशी हवेतच उडते. म्हणजे अक्षरशः मला बाकीचं काही सुचत नाही. खूप स्वामीच आहेत आमच्या पाठीमागे. खरंय खरंय खरं. स्वामी प्रत्यक्ष भेट देतात ताई. म्हणजे तुमच्या घरावरच कृपा येते सगळी. आणि ही सगळी पुण्याई तुमची आहे ताई. कारण तुम्ही एवढं करताय असं कोण करेल हो ताई. हो ना, करते ना. ते रिटायरमेंट नंतरचं जे कार्य सुरू केलंय ना स्वामींसाठीची सेवा, ती फार सुंदर निवडली तुम्ही. सुंदर अगदी. म्हणजे मी माझं शाळेतलं कार्य इतकं छान पूर्ण केलं ना. तिथे मी नाही बाई मुलांना दिलं, भरून दिलं, 100% दिलं. जेवढं द्यायचं तेवढं दिलंय बघा. माझे जे वर्गातली मुलं आहेत ना, कुणी CA झाले, कोणी कम्प्युटर इंजिनियर, शिक्षिका तर 10-12 शिक्षिका आमच्याच इथे लागल्यात माझ्या हाताखालून गेलेल्या. अरे वा. हो, 10-12 शिक्षिका आमच्याकडेच येतात. पुणे कॉर्पोरेशन मध्ये गेल्यावर वाकून नमस्कार. शिक्षक दिन असतो ना आपला सप्टेंबर मध्ये, ते सगळ्या घरी येतात, पाया पडतात, शॉल, नारळ. मला बाई तुमच्यामुळे आम्ही एवढ्या घडलो. अरे वा. हे जाणीव असणं फार महत्वाचं आहे ताई. कल्याणच झालं त्यांचं. ती फळं आता त्यांना भरभरून दिलं ना, त्याच्यामुळे हे माझे मुलं पण चांगली निवडली. आणि नातवंड तर त्याच्या पुढची निवडली. आणि काय पाहिजे हो ह्या वयात. 63 वर्षी लोकांना नातवंड होत नाही. माझी नात MS करते. काय पाहिजे. किती सुंदर. खरंच स्वामींची कृपा आहे. लई कृपा माझ्यावर. कृपा नुसता शब्द तोंडातून काढायचा की स्वामी हा केलाच हो देतात. आता मी करते ना अक्षय तृतीयेपासून गुरुचरित्र पारायणचे रुखरुख आहे ना, तर गुरुचरित्र पारायण अक्षय तृतीयेला सुरू करते. आणि 7 दिवसाचं घरी करते. म्हटलं आता स्वामींना सांगितलं मी माझी मनात रुखरुख आहे. तुम्ही पुष्कळ भेट दिली पण मला करायचंय. मी ते पूर्ण करणार आणि नंतर मग गावी जाणार. मग गावी करते पूर्ण सुरू करते. खूप इतकं छान वाटतं ना तुमचं ते अनुभव. आणि तुमच्या अनुभवाची तर सगळेच वाट बघत असतात. हो ना. हो, माझ्या अनुभवामध्ये म्हणजे आता त्या एक टीचर आहेत, त्या पण नालासोपारा कुठल्या बघा, त्या आईचं नाव मी कशी काय विसरली, पण त्या पण किती छान त्यांनी तुमचाच आदर्श ठेवलाय समोर. हो ना. मी पाठवेल त्यांचा तो व्हिडिओ माझ्याजवळ लक्षात आला की.
आणि हो ना, कमेंट पण माझ्या अनुभवांना एवढ्या सुंदर कमेंट येतात. खरंच स्वामींची माझ्यावर कृपा म्हणजे कृपाच आहे अहो. स्वामी शिवाय एवढं काही घडूच शकत नाही, घडूच शकत नाही. खरंय खरंय. एवढं. आणि कालचा तो अनुभव ऐकला हो मी लावत होते तुम्हाला, तुमचा तो अनुभव चालू होता, मग मी ऐकतच बसले ना. त्या बाईसाठी तब्येत करत होती. नवरा कसला नवरा आहे का होतो, राक्षस प्रोफेसर होता. आणि प्रोफेसर होता ना तो, शिक्षक असून म्हणजे काळीमा लागण्यासारखीच गोष्ट होती बाई. काळीमा. आणि त्या ताईंना तर माझा म्हणजे ना ताई, मी ते ऐकलं आणि एवढी सुन्न झाली होती की कसं त्यांनी केलं असेल हो. हो, माझी तीच अवस्था झाली ना. मी ते ऐकत बसले ना बाई शेवटपर्यंत. जवळजवळ अर्धा तास का पाऊण तास चालला होता तुमचा. 1 तासाच्या पुढे मला वाटतं तो व्हिडिओ. हो ना, मी ऐकतच बसले, ठेवतच नव्हतं. म्हणलं ही बाई स्वतः कमवत होती, स्वतःचा पगार त्याला देत होती. आणि एवढं त्याची घाण घरात संडास करायचा, म्हणजे तो काही माणूस होता का? पण काय त्यांना म्हणजे त्या ताईंना स्वामींनी तेवढी शक्ती दिली असेल. सहन करायची. हो, ह्या काळातल्या मुली करतील का हो? ह्या काळातल्या मुली बरोबरीने त्यांना कामाला पाहिजे असतात पुरुष आपले नवरे. अहो, जेवायला घेतलं तर 5 भाजीबाईनी केली तर, पोळ्याबाईनी केल्या तर भाजी नवऱ्याला करायला लावतात. अशा आहेत की नाही. आणि ताट वाढून घेतली जेवायला तर ते मुलाला खाऊ घालणं, हे ते सगळं नवऱ्याकडे सोपून मोकळे होत आहेत. हो. आणि ही बाई काय, मुलाचं पण आयुष्याचं वाट लागली ना तिच्या पण. नाही, वाट नाही लागणार. त्याचं छोटाच होता, तसंच ते पुढचं शिक्षण घेतायत ना त्या. 12वी झालेला होता म्हणे, त्याच्या मनावर काय परिणाम होणार हो. काय तो तर कोवळ्याच मनाचा होता, पण तरी ते आता पुढचं शिक्षण करतीलच त्याचं ते. हो ना, म्हणजे ती बाई सुटली म्हणायचं. बाकीचे म्हणले, पण ती तोंडाने नाही म्हटली बरं का. हे मी ऐकत होते. बिलकुल बोलल्या नाही त्या. त्यांच्या बहिणी सुद्धा बोलल्या की सुटली आमची वहिनी. म्हणजे बोलले, पण त्या नाही बोलल्या. त्या म्हणायच्या ना, तरी पण ती बाई म्हणायची नाही, संसाराला दोन्ही चाकं असं काहीतरी म्हणत होत्या ना. हो ना, बघा ना ताई, किती म्हणजे ते लव्ह मॅरेज होतं त्यांचं. पण त्या ताईंनी खरंच मनापासून प्रेम केलं, पण त्या व्यक्तीने नाही केलं. पण अहो, त्या व्यक्तीला जाणवलं पण नाही ना हो. जाणवलं पण नाही. आपली बायको आपल्यासाठी एवढी करते म्हणल्यावर त्याने काय करायला पाहिजे होतं. ती करायला पाहिजे होतं. आणि त्या चाचरत नाही म्हणल्या का, हे वरवरच सांगते म्हणे, पण मला किती त्रास दिला असेल हे ती सांगू शकत नव्हती फोनवर. म्हणजे आपण समजून घ्यायचं, म्हणजे तिला शारीरिक सुद्धा त्यांनी छळलेलं आहे खूप. शारीरिक पण तिला वेदना खूप दिलेल्या आहेत. तिला लाज वाटते त्यांना की मुलाला आता काय मी तोंड दाखवू असं दाखवू म्हणून. काय बाई, स्वामींशिवाय एवढी शक्ती सहन करण्याची, स्वामींनी शक्ती दिली ती सहन करण्याची. स्वामींनी दिली. हो, आणि तिची सुटका केली त्याच्यातून. आता बाई तू जग. आणि किती म्हणजे त्यावेळेला त्या ताईंचे प्राण गेले असते, पण स्वामींनी केवढं मोठं त्यावेळेला निर्णय घेऊन टाकला की नाही. ते फाशी द्यायला लागला होता म्हणे ना, गळा दाबायला. तो गळा दाबायला गेला आणि तिथेच पडला तो ना. म्हणजे त्या बाईची खरंच प्रामाणिक आणि सत्शील स्त्री म्हणतात, चारित्र्यवान ती स्त्री होती. चारित्र्यवान नाही ती काय करू शकली होती. नोकरी होती, पोराला घेऊन कुठे राहू शकत होत्या की नाही. मी तर म्हणजे एकदम सुन्न झाली होती मी त्यावेळेला. त्या बोलत होत्या आणि मला प्रत्युत्तर द्यायची पण माझ्यात हिंमत नव्हती. ऐकूनच शॉक होत होते मी. तुम्ही शांत ऐकत होत्या, मी ऐकलं ना सगळं. पण मला पण तसंच झालं. मी मोबाईल खाली ठेवलाच नाही, कानाला लावून ठेवला होता. पूर्ण कानाला लावून मोठा आवाज करून मी आपलं ऐकत होते. म्हणजे काय होतंय, उत्सुकता होती, पुढे काय होतंय. हो ना. म्हणजे त्यांना त्या गहीवरून पण येत होतं. तरी त्या त्यांच्या मिस्टरांचे चांगले गुण पण आठवत होत्या. म्हणजे नाही वाटलं मला त्या ताईंचं.
हो ना हो. एवढा त्रास देऊन सुद्धा जर चांगले गुण आठवत असतील तर किती म्हणजे ती म्हणायचं सीता सती सावित्रीच होती खरं ती. सती सावित्री होती खरंच. सती सावित्री खरंच म्हणजे त्या माणसाला म्हणजे अशी लक्ष्मी मिळाली होती. पण त्याला ती कळली नाही हो. कळली नाही. त्याला खाऊन नव्हता देत, मुलाला खाऊन देत नव्हता, अन्न केलेलं फेकून. मग त्याची काही शेवटी एका झटक्यात स्वामींनी लगेच संपूर्णच टाकलं. स्वामींनीच संपवलं ते. स्वामींनीच संपवलं. बरोबर. एकदा तुमचा घडा भरला ना की ते स्वामी मग त्याचा बरोबर मार्ग निश्चित करून टाकतात. स्वामी एकतर तारतात नाहीतर मारतात. आणि खरंच जर तुमचं खरी श्रद्धा असेल, खरी भक्ती असेल, खरी सेवा असेल, अनन्य शरणागती असेल, दृढ विश्वास असेल तर स्वामी तुम्हाला काय हवं नको ते पुरवतायत. अगदी बरोबर आहे. ते पुरवतायत. फक्त हे 5 गोष्टीचा नैवेद्य मी दाखवते स्वामींना बघा. दृढ विश्वास, दृढ सेवा, दृढ श्रद्धा, दृढ भक्ती आणि अनन्य शरणागती. खरं खरं. ही फार महत्वाची आहे. अनन्य शरणागती जी म्हणतो ना आपण ती फार म्हणजे तुम्ही किती लीन होता त्याच्यातच सगळं येऊन जातं. अनन्य शरणागतीने दररोज नैवेद्य दाखवते. 5 गोष्टीचा नैवेद्य स्वामींना असतो. आणि नाकच घासते. दररोज 11 वेळा स्वामींच्या समोर नाक घासायचं म्हणजे घासायचं. हो ना. हो, नाक घासते दरवेळेस. इथं घरी पण पूजा झाल्यावर मंदिरात पण 11 वेळा नाक घासायचं, त्रिवार वंदन करायचं, घरी पण त्रिवार वंदन करायचं, 11 वेळा नाक घासायचं. मी तुमच्या पुढे मी काहीच नाही. खरंय. काय हो आपण त्यांच्या पुढे काहीच नाही. क्षणामध्ये काही होऊ शकतंय. एका स्मिरचं प्रकरण झालं आता. बघा ना ताई, मग हेलावणार आहे ते सगळं. म्हणजे ऐकल्यावर की ते पण फार कठीण झालं अगदी त्यावेळेला. काय बोलायचं आता. त्याच्यात निष्पाप लोक गेले. काहीच बोलू शकत नाही. ताई आमच्या इथलं जो पिंपळ आहे ना अनुभव सांगितला. 12 जण गेले होते यालाच. किती 19 तारखेला गेले होते. 20ला फिरले, 21ला फिरले आणि 22ला ते तिथेच होते पहलगाम मध्ये. त्यांनी अनुभव सांगितला. 10 मिनिटं फक्त आम्ही पुढे गेलो म्हणे. मागे हा प्रकार झाला. म्हणजे स्वामींनीच म्हणे आम्हाला वाचवलं. 10 मिनिटंच आम्ही पुढे गेलो. त्यांनी आता पुण्यतिथीला अनुभव सांगितला म्हणे. आम्ही 12 जणांचं कुटुंब आमचं स्वामींमुळे वाचलं. आम्ही स्वामी सेवेकरी येतं. फक्त 10 मिनिटं पुढे गेलो आणि याच्यावर बसलो. ते खेचर असतात ना त्याच्यावर बसलो आणि ते आम्हाला पुढे घेऊन गेले. आणि मागे हा प्रकार झालाय म्हणे. म्हणजे आम्हाला 12 जणांना फक्त स्वामींनी असे 2 जण साडू आणि एक मेवणा अशी 3 फॅमिली दिल्या होत्या. नाही तर म्हणे आमचं कुटुंब पूर्ण संपलं असतं म्हणे. बापरे. फक्त 10 मिनिटं त्यांनी पूर्ण अनुभव स्वामींच्या तिथे ते ढासा रडत होते सगळे येऊन माहितीये का पुण्यतिथीला. म्हणे आम्ही आणि मग तिथून 22ला तिथून 10 मिनिटं पुढे गेलो म्हणून वाचलो. आणि लगेच मग इकडे येऊन थांबून मग लगेच काय सोय केली आणि इथे ते आले. लगेच 23ला इकडे आले माहितीये पुण्यात. आणि त्यांनी हा अनुभव पुण्यतिथीला तिथे हे केला म्हणे. आम्ही आज जिवंत आहोत. 12ची 12 जण. बापरे. अहो ताई तेच काय माझ्या लेकीने आमचं सगळ्यांचं रिझर्वेशन करायचं ठरवलं होतं. कारण तिचा विजा हे झाला होता. जातात हे लोक कधी कधी फिरायला ना असे बाहेर. तर त्याची मुदत संपली होती. रिन्यू करायचा राहिला होता. मग तिचं म्हणणं की आई आपण जाऊन येऊ सगळे तिकडे काश्मीरकडे. आणि आजोबा पण आलेले आहेत म्हणजे माझे सासरे. तर जाऊन येऊ आई. तर मी म्हटलं बेटा आता माझे रिटायरमेंटचे दिवस आहेत तर यंदा नको नंतर आपण केव्हा तरी बघू. आणि हे आमचं बोलणं झालं. रात्री ते फ्लाईटचं सगळं करणार होते बुकिंग वगैरे. आणि
सकाळी म्हणजे ही बातमी आली संध्याकाळी आणि ती 22ला झालं ना. 22ला मी प्लेन मध्येच होतो ना येतानी. तर तिथेच युट्यूबला जावयांच्या याच्यावर त्यांनी ते वायफाय तिकडचं वेगळं असतं ना. तर ते वायफाय घेतलं होतं त्याच्यावर लगेच ही बातमी म्हणलं अरे काश्मीरमध्ये एवढा मोठा हे झाला. 22लाच बसलो ना मी. काश्मीरमध्ये एवढा प्रकार झालाय म्हणे. आणि ती नवीन जोडी 16 दिवसच झालते लग्न. 6 दिवसच लग्न. म्हणजे काळीच कापून टाकतो ते सगळं. कसं पाहिलं नको वाटतंय हो. तो नेव्ही ऑफिसर होता तो मुलगा. आणि ती बसलेली असं दाखवतात ते युट्यूबला पाहिलं की नको वाटतंय. एकदम म्हणजे हतबल झालेली दिसते अगदी. अहो समोर जर नवऱ्याला गोळ्या घालताय म्हणल्यावर त्या बाईची काय अवस्था होईल बाई. काय अवस्था झाली असेल त्याची. काय झाली. आणि 6 दिवस लग्नाला झाले. 19ला त्याचं रिसेप्शन, 16ला लग्न आणि 20ला ते इकडे आले. म्हणजे एकच दिवस मध्ये गेला ना हो त्यांना एकत्र यायला. खरंच. आणि ह्या 12 जणांची कथा म्हणे आमचं कुटुंब फक्त स्वामींमुळे वाचलंय म्हणे. फक्त स्वामींमुळे. किती वेळा म्हणत होते फक्त स्वामींमुळे असंच म्हणत होते. खरंय खरंय. स्वामी खूप तारून नेतात. आपली भक्ती हवी आहे त्यांच्यापर्यंत. असं म्हणजे ते कुणालाही जवळ घेत नाही. कुणालाही जवळ जर घेतलं, श्रद्धा असेल, सबुरी असेल ना, संयम असेल, दुसऱ्यांचं भलं करण्याची ताकद असेल, देण्याची ताकद, कर्म चांगलं, तर स्वामी अजिबातच हात सोडत नाहीत. अजिबातच. कसं बोलले तुम्ही. खूप खूप मला तर माझे स्वामी म्हणजे रात्रंदिवस हे मला कुणामध्ये पण स्वामी दिसतायत. आता काय सांगू. अगदी कुणातही कित्येक असा गरीब माणूस चाललेला सुद्धा अगदी स्वामी मी माझ्याजवळ काय असेल ते लगेच काढून देऊन मोकळी होते. हो तुमचं खरंच कौतुक आहे. खरंच कौतुक आहे तुमचं. हो ना. आणि तुम्हाला स्वामी भरभरून देतायत. भरभरून देतायत ना. काय सांगू. मधला रुपया कमी होत नाही. पण का खर्च करते. अहो मी किती खर्च करते माहितीये. हो ना. खूप खर्च करते मी. एक नोकरीवाल्याला किती पगार असू शकतो आपल्याला. किती पगार असू शकतो सांगा ना. शेवटचा पगार आणि हे नोकरी माझ्याकडनं पण ना स्वामी पुरेपूर म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण करतात. जे जे मला करायचं असतं महिन्याला आलं त्या क्षणी माझ्या मनात की मला नाही हे मला इथे माझी यांना गरज आहे तर स्वामी बरोबर माझा महिना ऍडजस्ट करून देतात. करतात अहो बरोबरच करतात. म्हणजे काय कुठून आहे मला तर ना अहो कुठून काय कधी पॉलिसीज आठवत सुद्धा नव्हतं. एलआयच्या काढलेल्या मॅकच्या पॉलिशा भरभरून मला मिळतात आणि मला एवढेच मिळणार होते. त्याच्या दुप्पट पैसे मिळून स्वामींनी काय म्हणजे ताई आपल्याला हेच आपल्याला दिलंय स्वामींनी. मी थोडं तेव्हा कसं आपल्याला पगार कमी होते ना. थोड्या पॉलिसी मुलांच्या नावावर माझ्या नावावर बचत व्हावी म्हणून काढलेल्या. अहो आता मिळता आणि मला त्याचे 4 पट पैसे मिळाले बघा. मग शेअरचे भाव वाढले. शेअर्स मध्ये टाकलेले शेअरचे भाव वाढले. अहो मी टाकलेच किती मला पैसे मिळतायत किती. म्हणजे ही कोणाची कृपा आहे. कष्टाचा पैसा आहे आपला. तेव्हा टाकले तेव्हा एवढे मिळतील बाबा. पण आता शेअरचे भाव मध्ये वाढले ना त्याचे 4 पट पैसे मिळाले. बाकीचं काय ब्लॅक वगैरे आमच्याकडे कुणाकडे काही नाही. मुलगा ते आयटीचे मिस्टर पण याच्यात होते सरकारीच. असा काळा पैसा घरामध्ये 1 रुपया सुद्धा नाहीये. सगळं कष्टाचं आहे. पण इतकं भरभरून रिटायर झाले. मी जेव्हा सेवेला लागले ना सेवेला लागल्यानंतर रिटायर झाल्यानंतरची ही प्रगती माझी बघा. म्हणजे तुम्ही हेच कमवलं. स्वामींचीच कृपा आहे. स्वामीच मला देत आहेत. मी 1 रुपया दिला ना मला 100 रुपये परतून आलेच म्हणून समजा. बघा आता हा सगळा खर्च माझ्या जावयानी केला बघा. आमच्या चौघींचा खर्च माझा सासूबाईंचा म्हणलं नाही माझी आई असतीचं नसतं पण ह्यावं लागलं म्हणे. मी म्हटलं होतं तुमचं काय हे होईल ते मी माझ्या वाटायचे ते तुम्हाला तुमच्या तिघांचा तुम्ही करा. माझ्या वाटेचं नाही म्हटले. तुमच्या वाटेचा कशाला पाहिजे म्हणे. बापरे. सगळा खर्च
हो ना, 20-22 लाख रुपये खर्च आला हो सगळा. बापरे, किती छान हो. जावई आहेत तुम्हाला मिळालेले. 22 लाख खर्च झाला ना. मी म्हटलं मी देते. म्हणलं ठेवलेच होते बाजूला. म्हणलं ते नाही म्हणे तुम्ही काही करा त्याचं, तुम्हाला सोनं घ्या, मागण्या करा हातात, मला काही देऊ नका. अरे वा. 1 रुपया सुद्धा घेतला नाही. आणि आपली तिथे मी नेले होते, एक 20,000 रुपये नेले होते. तिथे चालतच नाही आपलं, सगळे ते ऑस्ट्रेलियन डॉलर आहेत. हो, आपले नाही चालत. तिने अगोदरच सगळं ते करून ठेवलं होतं. त्यांनी पैसे पाठवले तिला, तिने ते डॉलर वगैरे सगळं करून, सगळीकडे डॉलर लागतात. मग माझ्या 20,000 1 रुपया मला खर्च करता आला नाही. कोणाले बघा, म्हणजे मला ट्रिप मध्ये 1 रुपयाही खर्च लागला नाही बघा. आणि मग जावयांना फोन केला, म्हणलं काय नाही म्हणे, मला तुमचा 1 रुपयाही नको. मला एवढा त्यांनी केला. म्हणजे म्हटलं मी माझ्या वाटेची किंवा निम्मे तरी देते. नाही म्हणे, नाही 1 रुपया नाही. हो. मुलगी पण जॉब करते का ताई तुमची? ती कम्प्युटर इंजिनियर आहे हो. तिची हे कंपनी ना, याची कंपनी त्यांची, सॉफ्टवेअरची कंपनी त्यांची स्वतःची. हो, स्वतःची कंपनी. वा ताई, सगळं स्वामींनी छान केलंय हे तुमच्या सेवेमुळे. काय कंपनी आहे, अगोदरच होती कंपनी. ते सॉफ्टवेअर, जावाई मेकॅनिकल, हे सून आणि मुलगा सॉफ्टवेअर. असं काही ठेवलं नाही. म्हणजे माझा रुपया त्यांना नकोय. तुझे पैसे आहे, तू खर्च कर सगळे. तुला काय हवं नको ते तू तुझं बघ. आणि किती सुंदर, किती सुंदर ताई. आहे की नाही? खूप मस्त वाटतं तुमचे अनुभव ऐकून. हो, नाही खूपच मला वाटतं. भरभरून दिले, भरभरून, किती वेळा भरभरून. मग मीच काय करते, साठले पैसे की एकदा सुनेला घे दागिने, एकदा मुलीला घे, एकदा नातीला घे, असं. मग काय करायचं, नंतर आपल्यानंतर त्यांनाच होणार आहे ना. मग आपल्या हाताने देऊया त्यांना, आपल्या हाताने दिलं तर अजून खुश ना ते. अजून खुश, खरंय. नंतर तेच घेणार आहेत ना. त्यांचंच आहे, मग आताच का नको द्यायला. आताच दिलं अजून खुश, अजून खुश. आई करते, सुनेला वाटतं सासू सगळंच करते. नातीला केलं ना 5 लाखाचं मी हे केलं, हिऱ्यांचं ब्रेसलेटला. जायच्या अगोदरच पूर्ण 5 लाख, 4,99,000 ब्रेसलेट केलं हिऱ्यांचं. काय केलं? हिऱ्याचं ब्रेसलेट हातामध्ये, हिऱ्याचं ब्रेसलेट घालूनच पाठवली. अरे वा, जाताना. हो हो. बापरे, आजी पण छान आहे ना. हो ना. मग खुश मध्ये आहे एवढं दयेनी, स्वामींच्या दयेनी देत आहेत स्वामी. मग आता दिलं म्हणजे ती नात पण खुश झाली. मग लहानी म्हणायला लागली ना, आजी अगो दीदीला एवढं केलं तू. आणि मला म्हटलं, अगं तुझी एवढी मोठी पॉलिसी काढली ना, तू 12वीला गेली ना, तिची मोठी पॉलिसी काढली मी जन्मल्याबरोबर. 12वीला गेली ना की तिला असे टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे मिळणार आहेत. ते मनी बॅक पॉलिसी. हो, 12वी नंतर ग्रॅज्युएशन आणि पुढचं शिक्षणासाठी असे टप्प्याटप्प्याने तिची मोठी पॉलिसी काढून टाकली. ते जातात माझ्या कॅल्क्युलेशन. आणि नातवाला एकदमच देऊन टाकले, मिळाले नाही इकडचे. त्याच्या लगेच 5 लाख रुपये देऊन टाकले. त्याच्या नावावर फिक्स करून म्हणलं तुला कुठे अडकवायचं, म्हणजे कुणाचं ठेवलं नाही. खरंय खरंय. इतके सगळे खुश सगळे आहेत ना की म्हणजे असं कोणी म्हणतच नाही आजीबद्दल. सगळे हा तर स्वामीच म्हणतो, आमचे स्वामी जे बोलल तेच होते. ते पण स्वामी म्हणतात ना. स्वामी सगळं स्वामी आईच म्हणताय. स्वामी जे बोलेल ना तसंच घडतंय आमच्या घरात. अरे वा. मग सगळे अगदी आनंदी असले. तुम्ही राहणार आणि स्वामींची सतत तुमच्यावर अशीच कृपा राहणार आणि तुम्हाला असे सतत अनुभव देतच राहणार स्वामी. अनुभव देत आहेत. 3 दिवसाचे 3 वेळा अनुभव दिले. आणि गुरुचरित्र पारायणाला आता बसते याच्या दिवशीच. परवा हे ना आपले परवा ही नाही का अक्षय तृतीया. सुरुवात करते ना.
बरोबर बरोबर. सुरुवात शुभमुहूर्त आहे. करते आणि 7 दिवसात उद्यापन करते. म्हणजे महिन्याच्या आत केलं ना तरी चालतं घरी. हो हो हो. हो, महिन्याच्या विचारलं मी आज केंद्रामध्ये, तर म्हणे करून टाका, महिन्याच्या आत केलेलं चालतं. हा हा तर करून टाकते. म्हणजे ती रुखरुख पण माझी कमी होईल बरोबर आणि सगळंच म्हणजे हे होईल. खरंच खरंच. मला तर म्हणजे इतकं समाधान वाटतं तुमच्याशी बोलल्यावर पण. हो ना. नाही ना, हा. तुमच्याशी बोलल्यावर तुमचा आवाज पण छान आहे मॅडम. आणि एवढं तुम्ही पण साधे स्वामी सेवक नाही, तुमची सेवा तर खूप भरपूर आहे. नाही हो ताई. हो, अहो किती कुटुंब बाई, हे तुमचं ऐकून आहे ना, किती कुटुंब म्हणजे सुधारलीत. हो किती हो. कुटुंबामध्ये शांतता आली स्वामी सेवा करून. अगदी खरंय. घटस्फोटापर्यंत आलेली कुटुंबांनी सुद्धा. हो. ते मी हा इंग्लंडच्या मुलीचं आज ऐकलं. हा हा दुपारी हा. काय काम असतं, दुपारीच हो. ऐकला तो. ती ऐकलं ना? इंग्लंडला मुलगी दिलेली. हो, हा ती हा. आई कशी सांगत होती, पार घटस्फोटापर्यंत आलं हो होतं. हो हो. पण आई स्वामी सेवा करून त्या मुलीचं सगळं व्यवस्थित झालं. खरं. मी तर सकाळी जेव्हा आपण पूजा करतो ना ताई, हं. तेव्हा पण स्वामींना मी हेच म्हणते, माझ्याकडनं जेवढं चांगलं होता येईल, करता येईल तेवढं होऊ द्या. वाईट कर्म माझ्याकडनं नका होऊ देऊ. आणि माझ्या सगळ्या जेवढे कुठे पण असतील स्वामी सेवेकरी कानाकोपऱ्यात, सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा. आपल्या एकट्यासाठी मागायचंच नसतं. नाही नाही, आपल्यासाठी नाही मागायचं आपण. हां. ठीक आहे, की ते स्वामी आपण दुसऱ्यासाठी मागतो ना, त्यावेळेस स्वामी म्हणतात थांब, तू हां. दुसऱ्यासाठी एवढं करतो, तुला द्यायला पाहिजे ना. अगदी. आणि आपण दुसऱ्याला दिलं, आपली ओंजळ रिकामी ठेवत नाही. हां. म्हणून तर मी आपण त्यांना ते प्रत्येकाला आपली म्हणते, की तुम्ही ना नुसतं तिथे अनुभव ऐकताना तुम्ही नुसतं स्वामींचं नाव घ्या तिथे. काही जास्त नाही लिहिलं चालेल. कारण कुठल्यातरी अर्थाने आपली सेवा पोहोचते ना ताई तिथपर्यंत. सेवा म्हणजे अक्षरशः. आणि तुम्ही देत राहाल ना, हां. देत राहाल ना, तर ते स्वामी कधीच रे फुलाची पाकळी घेऊन जा तुम्ही बघा, ते बरोबर. ते सुद्धा स्वामी ठेवत नाहीत. नाही ठेवत. आपल्याला खरं. कुठल्या रूपाने ते आपल्या फिरून येते माहितीये का. येतच, येतच. अगदी बरोबर आहे. हो, इतकं भरभरून देत आहेत मला ते 3 वर्षामध्ये. हां. पहिला अनुभव माझा. फार हो मी ना. काय बोलायचंच नाही असं ठरवलं होतं. हां. आणि आज मी असं म्हणते की स्वामी मला 100 वर्ष ठेवा तुमची सेवा करायला. करायला. पण सेवा करून घ्या मात्र, बरं का, सेवा भरभरून करून घ्या. बरोबर, बरोबर. सेवा मात्र करायची अगदी जीवापासून. कुणी हां. काही करू द्या, कुणाला काही वाटू द्या, पण सेवा मात्र चुकवायची नाही. आणि हां. नाही बरोबर पाय वळतात. बरोबर आहे. बरोबर माझे दोन्ही टाइम स्वामींच्या मंदिराकडे पाय वळतात. मग किती छान आपोआप. वाटतं. हे खूप ऐकूनच समाधान होतं ताई माझं तर. आणि तुमची तर सेवा काय आहे, एवढे कुटुंबांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. एवढे एकाचं मी वाचलं ना ते, हां. खरंच तुमच्यामुळं कितीतरी कुटुंब सावली तो. खूप हां. कुटुंब सावली. आणि एवढे सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत ना. हो. चांगलं हे म्हणजे चांगलं काम आहे ना. चांगलं काम आहे. आदर्श आहे. आणि तुम्ही एवढं जॉब करून, सर्व्हिस करून करताय. आम्ही तरी रिटायर झाल्यानंतर आता लागलो. मला ते मुलीच्या बाळंतपणात एवढा स्वामींनी साक्षात्कार दाखवला ना वेगवेगळे, त्यामुळेच म्हटलं नाही मला आता हे स्वामींचं घराघरात पोचवायचंच आहे. खूप खूप. तुम्हाला किती 10 वर्ष झाली का स्वामी सेवेत येऊन? ताई आमच्या घरात तर ना माझी आई पूर्वीपासून आहे ना स्वामी सेवेत. हो का, म्हणजे बाळकडूची तुम्हाला म्हणजे हो तसं. हो ताई. हं? माझी बाळ. आई गजानन महाराजांचं पण करायची, स्वामींचं करायची. नंतर आमच्या घरात तर दत्तांचं तर खूप चालायचं अजून. हो ना. नाही हां. मग आहेच ना. हो, आमच्याकडे माझ्या तर. आईकडे तर फार आणि तिच्या माहेरी खूप होतं ताई. हो ना. हो हो. तिच्या मी माहेरी दत्त म्हणजे माझ्या मामाकडे आजोळी अ, हो ना. खूपच म्हणजे होतं. आणि स्वामींचं तिथे म्हणजे संध्याकाळी तर आमच्या मामाकडे आजोबांकडे इतकी मजा यायची ना. मग आम्ही जोर जोरात लहानपणी ते सगळं बोलायचो. आजोबा आमच्याकडनं करून घ्यायचे. हे हो सगळं का. म्हणजे पूर्वीपासूनच आहे.
नाही मग तुमचं खूपच बाळ कडूच आहे तुम्हाला, मग त्याच्यामुळे तुम्हाला ते एवढं म्हणजे तुमचं कार्य लई मोठं आहे मॅडम. नाही नाही असं काही नाही, कार्याचं काही खूप नाही. मोठं आहे हो. आणि तुम्ही एवढा वेळ नाही सर्व्हिस म्हणजे रिटायर असतात ना आणि मग केलं असतं ना तर मग वेळच वेळ होता, पण ह्या वेळात वेळ काढून तुम्ही करताय ना. हो हो. आता ते तर माझं म्हणजे चुकत नाहीच, फक्त थोडीशी मध्ये डिस्टर्ब झाली तेवढीच, नाही तर मग मी अशी गॅप तर करत नव्हती कधी. फोन लावला ना की उचलला नाही असं होत नाही. तुम्ही प्रत्येकाचा फोन हा घेतात आणि नाही उचलला तर त्याला तुम्ही परत कॉल बॅक करते मी. उलट तेच नंतर म्हणतात आम्ही कधी केला होता, तुम्हीच केला, असे पण म्हणणार आहेत. पण काहींना आठवत नाही. किंवा एकच फोन असेल कदाचित घरात. हा काहींना कसं धाक असतो ना हो, खूप काही बायका खरंच. आता कालचं ते ऐकलं, नंतर बरे अनुभव ऐकले. म्हणजे कुठं स्वातंत्र्य आलंय व स्त्रियांना? अजून नाही आलं आपल्या देशामध्ये. आलंय का? म्हणे बाईनी नोकरी केली, बरोबरीने केलं, बरोबरीने ओझं उचललं. म्हणजे स्त्री आणि पुरुष समान आहेत, काही समानता नाहीये. काही नाही हो. ते फक्त शहरामध्ये थोडीफार झाली असेल काही ठिकाणी सुधारणा, पण 100% नाहीये आपल्याकडे. नाही 50% पण नाही म्हणता येणार. नाही 50% पण नाही. 50% पण नाहीये. आता कसं आहे, आणि नाही पण ताई, ज्या स्त्रियांना मिळाले ना स्वातंत्र्य, त्याचा गैरफायदा पण घेतायत ना हो काही. हो असं पण झालंय ना. असं पण झालंय म्हणजे पण ऐकलं की असं वाईट वाटतं की काय यांच्या सद्बुद्धी यांची कुठे जाते बरं. पुरुषांना पण त्रास देणारे आहेत ताई, आपण बघतो ना बातम्या. त्याच्यात भरपूर त्रास देणारे आहेत. म्हणजे नुसतं काय मुलींवरच अन्याय होतात असं नाही, मुलांवर पण होतात ताई. ते आता असं झालंय, मुलींची बाजू शासनानेच हे केलंय. स्त्रीला त्रास झाला तर लगेच सगळे समाज उभा राहतो, पण पुरुषांच्या मागे राहत नाही ना. मुलांचा पण विचार केला पाहिजे. हो ना. मग हे डिप्रेशन मध्ये कितीतरी मुलं आत्महत्या करतायत. ते नाही का दिल्लीचं घडलं आता ते. घडलं नाही का, केवढं मोठं प्रकरण होतं ते. दोन्ही बाजू आहेत नाण्याच्या खरं. तेच चांगलं तेवढं घ्यायचं, पॉझिटिव्ह वागायचं. आणि कसं आपल्या संस्कृतीत असं आहे ना की पुरुष पटकन प्रकट होत नाही ते. नाही. पण तुम्हाला सांगते, आता माझ्याकडे असे बरेच जण आहेत ना की असा त्रास होतोय, तसा त्रास होतोय ताई, मग दादांकडनं आम्हाला सेवा घ्यायची, तर त्यावेळेला पण मी अगदी विषण्ण होऊन जाते की का अशा स्त्रिया करतात बरं. म्हणजे पुरुषाचं सेवा मागतायत का? हो ताई, पुरुष पण सेवा मागतात. असे पण पुरुष आहेत. म्हणजे नुसतं आपण स्त्रिया कसं व्यक्त होतात आणि आपली संस्कृतीत कसं आहे, पुरुष पटकन व्यक्त होत नाही, त्यांना तो अपमान वाटतो, असं होतं ना. आणि कितीतरी असे नैराश्यात जात आहे, डिप्रेशन मध्ये की नाही. खरंय. हो ना. खूप छान ताई, मी शेअर करते तुमचा अनुभव. ओके. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.